नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ज्ञानम कर्मच कर्ताच त्रिदैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथाव शृणुतान्यपि परी सांगितले जे ज्ञान कर्म करताहन ते तिही ठाई भिन्न गुणी आहाती. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. या अध्यायाच्या 19व्या श्लोकाला प्रारंभ करण्यापूर्वी भगवंताने अगोदर कर्माची असणारी प्रेरक आणि त्या कर्माचा असणारा आश्रय यांचं 18व्या श्लोकामध्ये चिंतन केलं आहे. जे विषयाचं प्रकाशन करतं त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञानाद्वारे जो जाणला जातो त्या विषयाला ज्ञेय असं म्हणतात आणि या ज्ञानाचा जो आश्रय आहे त्याला ज्ञाता असं म्हणतात. ज्ञाता ज्ञानज्ञेय हे कर्माचे तिघेजण प्रेरक आहे. म्हणजे कर्माची प्रेरणा यांच्यापासून होते. कारण जोपर्यंत ज्ञाता ज्ञानाच्या द्वारे विषयाला जाणत नाही तोपर्यंत त्या प्रिय विषयाला प्राप्त करावं किंवा अप्रिय असणाऱ्या विषयाचा परित्याग करावा असा तो विचारच करू शकत नाही. एकदा जर प्रिय विषय त्याच्यासमोर आला असं वृत्ती ज्ञानाने त्याने जाणलं, ज्ञेयाला जाणलं की मग तो प्राप्तीकरता प्रयत्न करतो. म्हणजे ज्ञान झाल्याशिवाय ज्ञाता प्रवृत्त होत नाही या अर्थाने तो प्रेरक आहे. आणि मग प्रिय किंवा अप्रिय विषयाच्या त्याग किंवा स्वीकारासाठी, अप्रिय असेल तर त्यागासाठी तो इंद्रिया समूहांची योजना करतो किंवा प्रिय विषय असेल तर इंद्रियांकडून जोपर्यंत विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत तो कष्ट करत राहतो. आणि असा ज्ञाता जर इंद्रियांच्या साह्याने त्याग स्वीकाराच्या व्यापारामध्ये प्रवृत्त होत असेल तर तो ज्ञाताच कर्ता भावाला प्राप्त होतो. आता स्वतः कर्ता झाला की जे वृत्ती ज्ञान आहे त्याला तो कर्ण नावाचं साधन बनवितो आणि जो जो विषय ज्ञेय भावाला प्राप्त झाला होता त्याला तो कर्म या भूमिकेमध्ये आणतो. म्हणजे ज्ञाता ज्ञानज्ञेय यांच्यामध्ये बदल होतो कर्ता करण आणि कर्म या भूमिकेतून. पण असा कितीही मोठा जरी कर्माचा व्यापार होत असेल तर भगवान म्हणतात तिथे आत्मस्वरूपाचा कोणताही संबंध नाही. म्हणून हे कार्य मी करता ऐसे आथी जेथ पंडुसुता तेथ आत्मा दुरी समजता क्रियांपासी. म्हणून हे कार्य आहे याचा मी करता आहे. कार्य आहे म्हणजे कर्म आहे आणि मी करता हा जीवाचा भाव आहे. जीवस्वरूपापासून आत्मस्वरूप वेगळंच आहे. म्हणून जिथे हे कर्म मी त्याचा करता अशा प्रकारचा भाव असेल भगवान म्हणतात तिथपासून आत्मा कितीतरी दूर आहे. 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. तो राहतो शरीरामध्ये पण कोणतंही कर्म करत नाही, कोणत्या कर्मापासून लिप्त होत नाही. देहाचा आणि आत्म्याचा संबंध कसा आहे म्हणे जसा अग्नीचा आणि कापसाचा संबंध आहे. होऊ शकतो का? नाही होऊ शकत. आगी आणि कापूसा, एका व्यक्तीने विचार केला हे अग्नी आणि कापूस आहे ना हे फार दिवसापासून वेगळे राहतात, मग यांच्यामध्ये आपल्याला समेट घडवायचा आहे. मग अग्नी आणि कापूस या दोघाला आपण शिवून काढू दोऱ्याने. ज्ञानोबा म्हणतात कसं जमेले? आगी आणि कापूस दोरा सुवावो कैसा, त्यांच्यामध्ये धागा घालता येईल का? नाही. का? दोघे वेगळे आहेत. तसा आत्मा आणि देह किंवा आत्मा आणि कर्म करता किंवा कर्म यांचा कोणता संबंध नाही. तेथ आत्मा दुरी समजता क्रियांपासी. आणि हा आत्मा वेगळा नाही बरं, आत्मा कोणीतरी वेगळा आहे, त्याचा कर्माशी संबंध नाही, हे परोक्ष ज्ञान झालं. पण तो आत्माच मी आहे याचा अर्थ माझा आणि कर्माचा संबंध नाही असं जर दृढ अपरोक्ष ज्ञान झालं तर या ज्ञानाची उपयोगिता आहे. नाहीतर परोक्ष ज्ञान झालं तर समाधान नाही.
ज्याचं आत्मा म्हणून वर्णन केलं आहे ते माझं मूळ स्वरूप आहे असा जर जीवाने निश्चय केला आणि बाद समानाधिकरण्याच्या द्वारे जर त्याला आत्मभाव प्राप्त झाला तर मग तो सुद्धा आत्मा झाल्यामुळे कर्मापासून दूर आहे. म्हणून भगवान म्हणतात या लागी पुढत पुढती पुन्हा पुन्हा वारंवार काय सांगावं अर्जुना, आत्मा वेगळाची सुमती. आत्मा सगळ्यापासून वेगळाच आहे कारण तो आहे पारमार्थिक सत्तेमध्ये. बाकीचे सगळे पदार्थ अजातवादाच्या भूमिकेतून पाहिले तर नाहीच. कारण एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. अजातवादामध्ये प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल असं कधीसुद्धा होऊ शकत नाही. म्हणून आत्मा वेगळा आहे कारण त्याच्या वाचून दुसरा पदार्थ नाही. पण व्यावहारिक कक्षेमध्ये जर मानलं तर मग सगळ्या पदार्थांची सत्ता आहे व्यावहारिक, आत्मस्वरूपाची आहे पारमार्थिक. सत्ताभेद असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकत्व होऊ शकत नाही किंवा सत्ता हे प्रातिभासिक. स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही, सत्ता भिन्न आहे. मग सामान्य अवस्था जर इतक्या भिन्न असेल तर आत्मा तर सर्व अवस्थातीत आहे, त्यामुळे त्याचाही पुढे संबंध होऊ शकत नाही. आता असोही किती जाणतासी तू. भगवान म्हणतात अर्जुना किती विस्तार करून सांगावं, तू जाणता आहे. जाणत्या पुरुषाला फार सांगावं लागत नाही, त्याला अल्प शब्दामध्ये सगळं कळतं. जाणत्या पुरुषाला सूत्ररूपाने सांगावं लागतं, मध्यम पुरुषाला भाष्यरूपाने सांगावं लागतं आणि कनिष्ठ अधिकारी असेल तर मग सूत्र, भाष्य आणि वार्तिक असं 3-4 प्रकाराने सांगावं लागतं. त्याहीपेक्षा कनिष्ठ असेल तर मग त्याला दृष्टांताची योजना करून सांगावं लागतं. तो जाणता आहे. जाणण्यामध्ये सगळ्यामध्ये राजा आहे तो. म्हणून काल आपण विचार केला होता की सांगितले तुझं विचक्षण शिरोमणी किंवा परिसेनेयाच्या राया ऐके बापा धनंजया, असा तो जाणता किंवा प्रज्ञाकांत आहे. इथपर्यंत कर्माचा प्रेरक तिघेजण आहे आणि कर्माचे आश्रय आधार तिघेजण, हा विचार आपण केला. आता यामध्ये पुन्हा 3 प्रकार होतात. म्हणजेच काय, ज्ञानात 3 प्रकार. ज्ञान म्हणजे करण, त्या करणातही 3 प्रकार होतात. कर्म किंवा ज्ञेय त्याच्यातही 3 प्रकार होतात. आणि कर्ता किंवा ज्ञाता याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार होतात. आता हाच विषय इथपासून प्रारंभ झाला आहे. हा बऱ्याच श्लोकामध्ये हा विषय येतो आहे. आता विस्ताराने भगवान सांगतात, त्यापैकी प्रारंभ केलेला आहे. ज्ञानम कर्मच कर्ताच त्रिधा एव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणु तानि अपि. श्लोकाचा हा पदच्छेद आहे. भगवान म्हणतात हे अर्जुना, गुणसंख्याने, इथे गुणसंख्याने गुणांचा विचार करणारं जे संख्याशास्त्र ज्याला कपिल मुनीने निर्माण केलेलं आहे त्याला सांख्यशास्त्र असं म्हणतात. सम्यक ख्यायते त्याला संख्या म्हणतात. ज्या शास्त्रामध्ये चांगल्या प्रकारे गुणांचं प्रतिपादन केलं आहे, सम्यक ख्यायते त्याला म्हणतात संख्या. आणि गुणसंख्याने म्हणजे गुणांचा ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिपादनाचा विचार आला आहे त्याला म्हणतात गुणसंख्यान. आणि तस्मिन म्हणजे त्या शास्त्रामध्ये पुन्हा सप्तमी विभक्ती आली आहे. म्हणून गुणसंख्याने गुणांचा विचार करणारं जे सांख्यशास्त्र आहे त्यामध्ये ज्ञानम, ज्ञान म्हणजे ज्ञानच, कर्म आणि कर्ता यांचा गुणभेदतः त्रिधा एव प्रोच्यते. गुणांच्या भेदाद्वारे यांचं 3 प्रकाराने स्पष्टीकरण केलं जातं. आणि भगवान अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, तानी अपि, तो सुद्धा गुणांचा 3 प्रकारचा विचार यथावत शृणू, जसा शास्त्रामध्ये प्रतिपादन केला आहे तशा प्रकारे तू श्रवण कर. हा झाला श्लोकाचा भाव. यावर ज्ञानोबराय स्पष्टीकरण सांगतात. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन ते तेही ठाई भिन्न गुणी आहाती. परंतु अर्जुना, जे ज्ञान सांगितले, जे कर्म सांगितले किंवा जो कर्ता म्हणून प्रतिपादन केला आहे, सांगितले हे बहुवचन आहे. बरं, काय काय सांगितलं पाठीमागे? आम्ही तुला ज्ञान सांगितलं, वृत्ती ज्ञानाचा विचार सांगितला किंवा कर्म सांगितलं
जे कर्ता क्रियेच्या द्वारे व्यापून घेतो त्याला कर्म असं म्हणतात. आणि कर्ता कोण सांगितला? जो जीव आहे, ज्ञाता आहे, तोच ज्ञाता कर्ता भावाला प्राप्त होतो. असं पाठीमागच्या श्लोकामध्ये जे ज्ञान कर्म कर्ता हन म्हणजे निश्चयाने सांगितले ते कसे आहेत म्हणे? ते तिन्ही, ते तिघे जण, ज्ञान कर्म आणि कर्ता हे तिही ठाई यांच्यामध्ये पुन्हा तीन तीन ठिकाण प्राप्त होतात. म्हणजे तीन प्रकार यांच्यामध्ये पडतात. कशामुळे? गुणी तिही ठाई भिन्न हाती, गुणांच्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा तीन तीन प्रकार पडतात. म्हणजे काय? गुणच मुळामध्ये तीन आहे, सत्व रज आणि तम. आणि यांच्यामुळे मग काय होतं? सत्व रज या तिघामुळे ज्ञान तीन प्रकारचं होतं. सात्विक राजस तामस हे झालं ज्ञान. त्या तिघामुळे पुन्हा सात्विक राजस तामस कर्मात तीन प्रकार झाले. आणि या तिघामुळे पुन्हा सात्विक राजस तामस यांच्यामुळे कर्ताही तीन प्रकारचा झाला. म्हणून हे मुळामध्ये तिघेच आहेत, ज्ञान कर्म आणि कर्ता तिन्ही. पण तिन्ही गुणी तीन गुणांच्याद्वारे त्यांच्यामध्ये सुद्धा प्रकार होता. हे असा प्रकार. आणि म्हणून अर्जुना आता किती प्रकार होईल यांच्यामध्ये? ज्ञानात तीन प्रकार, कर्मात तीन प्रकार आणि कर्त्यात तीन प्रकार. मग आता जर आपले समोर तिघे आले असतील तर तिघावर विश्वास ठेवायचा असतो का? नाही, विश्वास एकावरच ठेवायचा. म्हणून भगवान पुढे सांगतात, म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते जो नये धनंजया, का जे नाम कारण दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढे. म्हणून आपल्या समोर जर ज्ञान आलं तर ज्ञानाला किंवा कर्ता असेल किंवा कर्म असेल तर भगवान म्हणतात यांच्यावर एकदम एकाएकी पाते जो नये, विश्वास ठेवू नये. व्यवहारामध्ये कोणताही जरी व्यक्ती आपल्या समोर आला ना, किंवा एखादा व्यक्ती जर हुशार असेल तर माणसं म्हणतात बघा हे खूप ज्ञानीवर. अरे पण त्याचं ज्ञान नेमकं कोणतं आहे हे आपण पाहतच नाही. राजस ज्ञान आहे का तामस ज्ञान आहे का सात्विक आहे याचा विचार नाही करत. व्यवहारामध्ये माणसं कोणावरही एकदम विश्वास ठेवतात आणि मग बराच कालावधी गेला, फसवणूक झाली की मग त्या आम्हाला तेव्हा कळालंच नाही. म्हणून तर भगवान म्हणतात एकदम आपल्यासमोर ज्ञान, एखादं कर्म आलं, एखादा कर्ता आला की लगेचच्या लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नये. अगोदर बघावं ते ज्ञान कर्म आणि कर्ता राजस तामस तर नाही ना. आणि जर असेल तर राजस तामस जर असेल तर मग जे दोन्ही बांधती, राजसी ज्ञान राजसी कर्म राजसी कर्ता, तामस ज्ञान तामस कर्म तामस कर्ता, हे एकूण झाले 6 प्रकार. पण याच्यात 2च प्रकार आहे, सात्विक आणि राजस. तर हे काय राजस आणि तामस हे काय करतात? दोन्ही बांधती, दोघे जण बांधून टाकतात जीवाला. आणि सोडावया एकची प्रौढ, सोडण्याकरता मात्र एकच सात्विक किंवा सत्वगुण, प्रौढ म्हणजे समर्थ आहे. म्हणून बांधती म्हणजे बद्ध करतात आणि सोडतात म्हणजे मुक्त करतात. जीवाला मुक्ततेची अपेक्षा का बंधनाची? मुक्ततेची अपेक्षा आहे. ज्याला मुक्त व्हावंसं वाटत असेल त्याने एकाचा अंगीकार करावा. ज्याला असं वाटतं कायम बंधनामध्ये सापडावं त्याने दोघाचा अंगीकार करावा. स्पष्ट सांगितलं. म्हणून विश्वास ठेवू नये. व्यवहारातली जी ज्ञान असतात की नाही, 13व्या अध्यायामध्ये आली बघा, कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैशीची होय. आणि व्यवहारामध्ये ना कधी कधी एखाद्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला एवढी किंमत मिळत नाही जेवढी पंचांग सांगणाऱ्याला मिळते. ते ज्योतिष सांगतात ना काही काही माणसं हात बघून, चेहरा बघून, पाय बघून, तर त्यांना जेवढं काही मिळतं मान सन्मान आदर सत्कार तेवढा एखाद्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा मिळत नाही. कारण का? लोक त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात. सामान्य ज्ञान आहे ते काही ब्रह्मज्ञान नाही, पण लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. म्हणून एकदम विश्वास ठेवू नये. जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढे. मग सोडण्याकरता कोण आहे? भगवान म्हणतात ते सात्विक ठाऊवे होये, तो गुणभेद सांगो पाहे, जो सांख्यशास्त्री आहे वाईला. भगवान म्हणतात अर्जुना, हे आम्हाला विस्तार करण्याचं कारण नाही,
सोडण्याकरता जे एकच समर्थ आहे ते सात्विक ठाऊवे होय. ते सात्विक ज्ञान, सात्विक कर्म आणि सात्विक करता तुला ठाऊक व्हावा, म्हणजे तुला कळावा, माहिती व्हावा, याकरता तो गुणभेद सांगोप आहे. तो गुणांचा भेद म्हणजे वेगवेगळा विचार आम्ही सांगण्याकरता प्रवृत्त झालो आहे. का बरं? कारण जर कदाचित सात्विक सोडून राजस तामस जर स्वीकार केला तर तो बंधनाला प्राप्त होईल. पण बंधनातून मुक्त व्हावं, सुटका व्हावी याकरता प्रौढ समर्थ असणारा सात्विक भागच तुला माहिती व्हावा, याकरता आम्ही त्या गुणभेदांचा विचार सांगतो आहे. तुम्ही मनाने सांगता का? नाही. हा गुणभेदांचा जो विचार आहे तो आलेला आहे सांख्यशास्त्रामध्ये. म्हणून आपल्याकडे वेदाला प्रमाण मानणारी 6 शास्त्र आहे, त्याला दर्शन म्हणतात. आणि वेदाला प्रमाण जी मानत नाही ती 6 आहे, त्यांना नास्तिक म्हणतात. नास्तिक वेदाला प्रमाण मानत नाही. त्यांच्यामध्ये काही गोष्टी स्वीकार्य आहे, तो भाग वेगळा, पण ते वेदाचं प्रमाण मानत नाही. वेदाचं प्रमाण मानणारे 6 जण आहे, 6 शास्त्र. म्हणून तो पहिल्या अध्यायामध्ये म्हटले ना, देखा षड दर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, मनोनिवी संवादे धरिती, आयुधे हाती. मग त्याच्यामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे 6 आहेत. यांची जोडी बरं, न्यायशास्त्राची आणि वैशेषिक शास्त्राची जोडी आहे. योगशास्त्र आणि सांख्यशास्त्र यांची जोडी आहे. आणि त्याचप्रमाणे पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसेला वेदांतशास्त्र असं म्हणतात, त्यांचीसुद्धा जोडी आहे. हे 6 शास्त्र वेदाला प्रमाण मानतात. त्यापैकी इथे जवळचं घेतलं आहे सांख्यशास्त्र. वास्तविक आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्यासाठी ते फार जवळचंही आहे किंवा फारच म्हणजे स्पष्टपणे प्रकाशन करत आहे असं त्याचा अर्थ नाही आहे. जेवढं वेदांतशास्त्र सूक्ष्म आणि शुद्ध आहे तेवढं सांख्यशास्त्र नाही आहे, पण तरीसुद्धा जवळचं असल्यामुळे ज्ञानोबा किंवा भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करता. आपल्याकडे असं आहे, यत्सारभूतम तदुपासनीयम बालादपि सुभाषितम ग्राह्यम. एखादा लहान मुलगा जर चांगलं बोलत असेल तर आपल्याला त्याचं ग्रहण करता आलं पाहिजे. गुरुवारे बाबांनी अमृतानुभवाच्या पाठामध्ये सांगितलं आहे की इतर शास्त्रांची निंदा करण्यामध्ये तात्पर्य नाही, तर त्यातलं आपल्याला सार ग्रहण करता आलं पाहिजे. आपण ग्रहण करतोच की नाही? सगळीकडे आपण ग्रहण करतो. साधा मनुष्य शेवग्याच्या शेंगाची भाजी जरी खाऊ लागला तरी सगळीच खातो का? नाही खात. त्याचं जे काही वरचं आच्छादन आहे ते बाजूला टाकतो बघा, आणि त्यातला सार भाग ग्रहण करतो. म्हणजे तिथेसुद्धा त्याला ते विचार आहे. सगळीकडेच कुठेही तुम्ही जा, आपण साधा आंब्याचा रस तयार करत असेल तर त्याची वरची साल आणि आतली कोय टाकूनच देतो की नाही, आणि सार भागाचं ग्रहण करतो. हे सगळीकडे आहे. तसं सगळ्या शास्त्रातलं सार ग्रहण करावं. आणि वेदांत शास्त्राला जवळचं शास्त्र आहे, त्याला सांख्यशास्त्र असं म्हणतात. ते परमात्मा घेतात. जो सांख्यशास्त्रामध्ये विचार सांगितला आहे कशाचा? गुणभेदांचा, तो परमात्मा घेतात. ते सात्विक ठाऊवे होय, तो गुणभेद सांगोप आहे. जो सांख्यशास्त्री आहे वाईला म्हणजेच अगदी स्पष्ट करून सांगितलेला आहे. कसं आहे सांख्यशास्त्र? ज्ञानोबा म्हणतात, आता सांख्यशास्त्राची स्तुती केली बरं, ती सुद्धा वेदांतशास्त्राच्या जवळ आहे म्हणून त्याची स्तुती करतात. जे विचार क्षीर समुद्र, स्वबोध कुमुदिनी चंद्र, ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे, की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली देव रजनी, ती निवडिता त्रिभुवनी मार्तंड जे. हे सांख्यशास्त्र कसे म्हणे? त्याला 2-3 प्रकारची उपमा देतात. जे विचार क्षीर समुद्र आहे. क्षीर म्हणजे दुधाचा, आणि समुद्र आपल्याला माहितीच आहे, पण सामान्य दुधाचा नाही बरं, विचाराचा, दुधाचा समुद्र कोण आहे? तर सांख्यशास्त्र आहे. म्हणजे ज्यामध्ये विचार केला आहे, आणि विचारामध्ये विवेक असतो. विवेकामध्ये 2 पदार्थ एकत्र असेल तर त्यांचं पृथक्करण केलं जातं, म्हणजे निवड केली जाते. आणि निवडीमध्ये असाराचा परित्याग असतो आणि सार भागाचं ग्रहण केलं असतं.
जसं की ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात की नाही, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, पुढे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आला की नाही विचार. ज्याप्रमाणे दह्याचं मंथन केलं की मंथुनी नवनीता, एवढा दृष्टांत आहे बरं. 2च शब्दात दृष्टांत आहे, बाकी पुढे सिद्धांत आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, व्यर्थ असणाऱ्या कथा, व्यर्थ असणारे मार्ग यांचा परित्याग करून अनंता घे, म्हणजे साराचं ग्रहण करावं आणि असाराचा परित्याग करावा. याला विवेक किंवा विचार असं म्हणतात. आणि विचार नावाचा क्षीरसमुद्र कोण असेल तर ते सांख्यशास्त्र आहे. जे विचार क्षीरसमुद्र, पुढे स्वबोध कुमुदिनी चंद्र, जे चंद्राच्या विकासाने विकसित होतं त्याला चंद्रविकासिनी कमळ असं म्हणतात. आणि सूर्याच्या विकासाने, म्हणजे सूर्य उगवला असता जे विकसित होतं त्याला सूर्यविकासिनी कमळ असं म्हणतात. पण चंद्रविकासिनी कमळाला कुमुदिनी असा शब्द आहे बघा. पहिल्या अध्यायामध्ये आला आहे बघा, का आपुला ठावण सांडिता आलिंगीजे चंद्र प्रगोटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे, त्याला कुमुदिनी असं म्हणतात. मग आता एखाद्या कुमुदिनीला विकसित करायचं असेल तर चंद्राचा विकास व्हावा लागेल की नाही. तसं स्वबोध कुमुदिनी, स्व शब्द हा आत्मवाचक आहे आणि बोध शब्द हा ज्ञानवाचक आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान व्हावं आणि ते ज्ञान व्हावं ते एक प्रकारचं कमळ आहे. आणि अशा कमळाला विकसित करणारा चंद्र कोण असेल तर सांख्यशास्त्र आहे. जे स्वबोध कुमुदिनी चंद्र, ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा, जे तुम्ही असं म्हणाल की सांख्यशास्त्रामध्ये तर परिपूर्ण आत्मस्वरूपाचं प्रतिपादन केलेलं नाही, जेवढ्या अंशामध्ये केलेलं आहे तेवढ्या अंशामध्ये तर घेतलं पाहिजे की नाही. असंगो ही अयम पुरुषाहा, एवढं तर घेतलं पाहिजे आपण त्यांचं. त्यांनी 25 तत्व मानलेले आहे सांख्यशास्त्रामध्ये. मग 25 तत्व मानत असताना प्रकृतीपासून पुढे 24 तत्व मानले आणि एक पुरुष नावाचं 25वं तत्व मानलं की नाही त्यांनी. त्या अर्थाने का होईना आत्मस्वरूपाच्या जवळ जाण्याकरता ते उपयोगाचं आहे. या अर्थाने स्वबोध कुमुदिनी चंद्र अशा प्रकारचं सांख्यशास्त्र आहे. 2 उपमा दिल्या बरं. एक, विवेक करण्याच्या बाबतीमध्ये समुद्राप्रमाणे अथांग आहे, विचार क्षीर समुद्र. आत्मस्वरूपाचा बोध व्हावा या बोधाकरता त्या कमलिनीचा विकास करणारा तर चंद्र आहे. पुढे 3री उपमा देतात, ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा, जे अनेक प्रकारचे डोळस अशा प्रकारचे शास्त्र आहे. कशाने डोळस? ज्ञानाने डोळस असणारे जे शास्त्र आहे. आता शास्त्र त्याला म्हणतात जे मानवी बुद्धीला कळत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्याला शास्त्र म्हणतात. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रश शास्त्रत्व किंवा शास्त्री हितम उपदिशती वा इति शास्त्र, अशी शास्त्राची एक व्याख्या आहे. 3 व्याख्या बरं. मानवी बुद्धीला कळत नाही ते कळवून देतं त्याला म्हणतात शास्त्र. जे आपल्यावर शासन करतं त्याला म्हणतात शास्त्र. आणि जे आपल्याला हिताचा उपदेश करतं त्याला म्हणतात शास्त्र. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रश शास्त्रत्वम किंवा शास्त्री वा हितम उपदिशती शास्त्र, अशी शास्त्राची 3 प्रकारची व्याख्या. आणि सगळ्या शास्त्राकडे ज्ञान आहे. असे ज्ञानाने डोळस असणारे जे अनेक शास्त्र समोर आले आणि त्या सगळ्या शास्त्रामध्ये जो राजा आहे, राजाला नरेंद्र म्हणतात बरं. नरानाम इंद्र नरेंद्र, किंवा 10व्या अध्यायामध्ये म्हटले बघा, नरानामचे नराधिपम, जो सगळ्या मनुष्यामध्ये स्वामी असतो त्याला म्हणतात नरेंद्र. राजाच आहे की नाही नरेंद्र सध्याला. ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा, जे डोळस शास्त्र आहे त्या सगळ्या शास्त्रामध्ये राजा कोण आहे तर सांख्यशास्त्र आहे. ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा, जे 3 प्रकारचे उदाहरण दिल्या. विचार क्षीर समुद्र आहे, स्वबोध कुमुदिनी चंद्र आहे आणि ज्ञान डोळशास्त्रामध्ये जे राजा आहे नरेंद्र आहे. की आणखीन देतात. आता एकच उपमा आहे पुढे सूर्याची, की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी ती निवडिता त्रिभुवनी मार्तंड, जे
मार्तंड म्हणजेच काय, सूर्य. ते सूर्याच्या जन्माची कथा अशी आली आहे की त्याच्या आईने ते गरुड आणि हा सूर्य नाही, सूर्याचा वेगळा आहे, गरुडाचा वेगळा आहे. मृत अंडातून ज्याची उत्पत्ती झाली म्हणून त्याला मार्तंड असं म्हणतात. सूर्याचा शब्द आहे हा. मृत अंडातून निर्मिती झाली म्हणून मार्तंड. मार्तंड जे तापहीन आलं की नाही पसदानामध्ये. मार्तंड म्हणजे सूर्य आहे. मग सूर्य काय करतो बरं, दिवस आणि रात्र हे दोघे परस्परामध्ये मिसळलेले आहेत. आणि सूर्य जर उदयाला आला की दिवसाची पण निवड करतो, रात्रीची पण निवड करतो, वेगळेपणा करतो. मग तसं सांख्यशास्त्र जर सूर्य असेल तर ते कोणाची निवड करतं? ज्ञानोबाला सांगतात, प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी. जगाला कारण असणारी 3 गुणाला निर्माण करणारी प्रकृती आहे. आणि हे प्रकृती नावाच्या पुरामध्ये, नगरामध्ये आत्मचैतन्य शयन करतं म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. जे देहाच्या नगरामध्ये, नवद्वारे पुरे देही, नवद्वाराच्या पुरात नगरामध्ये आत्मा शयन करणाऱ्याप्रमाणे राहतो म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. पुरुष शब्द शयने अर्थाने आहे. म्हणून प्रकृती जगाला कारण आहे आणि त्या प्रकृतीमध्ये अभिव्यक्त झालेलं चैतन्य त्याला पुरुष असं म्हणतात. म्हणून तर अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये प्रकृती पुरुषाचा विचार आहे किंवा शिवशक्ती समावेशनाचा विचार आलेला आहे. आणि हे ऐसी निरुपाधिके जगाची जी जनके ते मुळीलिम्या वंदिके देवो देवी. त्या देव आणि देवीला वंदन केलं आहे. प्रकृती आणि पुरुष. प्रकृती जड आहे, जगाला निर्माण करू शकत नाही. आणि पुरुष असंग आहे, तोही कोणाला निर्माण करू शकत नाही. पण प्रकृती आणि पुरुषाचा आध्यासिक तादात्म्य संबंध मानला की ती प्रकृती त्या पुरुषाच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वर भाव निर्माण करते. आणि मग ईश्वराला संकल्प होतो एकोहम बहुश्याम प्रजा येय एकाकी न रमते. मग सगळ्या जगाची निर्मिती होते. असा प्रकृतीचा जड भाग आणि पुरुषाचा चेतन भाग मिसळली दिवो रजनी ही एकमेकामध्ये दिवस आणि रात्रीप्रमाणे मिसळलेली आहे. ती निवडिता या दोघांची निवड करणारं त्रैलोक्यामध्ये सांख्यशास्त्र सूर्याप्रमाणे आहे. म्हणजे आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आनाहाती. अरे जड भाग हा प्रकृतीचा आहे, चेतन भाग हा पुरुषाचा आहे. कोण निवड करतं? सांख्यशास्त्र निवड करतं. म्हणून सांख्यशास्त्राला इथं सूर्य असं म्हटलं आहे. मग आता सांख्यशास्त्राकडे संपूर्ण जगाची निवड करण्याकरता कोणत्या प्रकारचं साधन आहे ते पुढे सांगतात. जेथ अपारा मोहराशी तत्वाच्या मापी 24 उमाने घेऊनी परेसी सुरवाडीचे अर्जुना ते सांख्यशास्त्र पडे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. सांख्यशास्त्रातला सगळा विचार नाही बरं गाही घेतलेला. सांख्यशास्त्रातला या प्रकरणामध्ये फक्त गुणभेद चरित्राचाच विचार स्वीकार केलेला आहे. सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारच्या गुणभेदांचा विस्ताराने जो विचार केला त्याला गुणभेद चरित्र असं म्हणतात. आणि ते ज्ञानोबाला इथं घेतात. आत्मस्वरूपाचं स्पष्ट ज्ञान होण्याकरता वेदांतशास्त्र उपयोगाचं आहे आणि गुणांच्या भेदाचा विचार होण्याकरता सांख्यशास्त्र उपयोगाचं आहे. म्हणून ज्याची याची उपयोगिता असेल तेवढं घ्यायचं आहे. यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी पंचदशकाराने म्हटलं आहे. जी प्रक्रिया आपल्याला उपयोगाची असेल ती आपण ग्रहण करावी. आता सांख्यशास्त्राकडे माप आहे म्हणे. जेथ अपारा मोह राशी. मोह म्हणजे आकर्षण करणारे किंवा मोह म्हणजे भ्रमात टाकणारे किंवा मोह म्हणजे बुद्धीला चंचल करणारे असे अनेक पदार्थ आहे जगामध्ये. म्हणून त्याला मोह राशी म्हणतात. जर आपण गोणीमध्ये धान्य आणलं की नाही तर त्याच्यावर माप असतं बघा. त्या मापात 2 प्रकार आहे, एक नेट आणि एक ग्रोस असे 2 माप शब्द असतात त्याच्यामध्ये. निव्वळ वजन आणि पिशवीसहित वजन असतं की नाही. त्या धान्यामध्ये निव्वळ वजन त्या धान्याचं असतं आणि कधीकधी त्या पिशवीचं वजन जास्त असतं. म्हणून ते 2 प्रकारचं वजन असतं. मग एखाद्या धान्याची गोणी असेल
तर सहज मोजता येते, पण ढीग असेल तर, फार मोठा ढीग असेल तर त्याच्याकरता मापही मोठे लागतात. तसं जग अपार आहे, फार मोठं आहे. मी कधीतरी बोललो असेल तुम्हाला, आपण अहंकार मिरवितो, मला ओळखलं का, मी का सामान्य आहे का, पण आपण किती सूक्ष्म आहे हे वर गेल्याशिवाय कळत नाही. वर म्हणजे विमानातून खाली पाहिलं ना तर मग आपल्या इमारती फार अल्प दिसतात, आपल्या कधी कधी दिसतही नाही. मग आता वरून पाहिलं तर आपलं अस्तित्व पृथ्वीवर किती छोटं आहे, म्हणजे नगण्यच आहे, मोजण्यासारखं नाही. पण तरीसुद्धा मनुष्य अहंकारामध्ये किती वाहून जातो, म्हणजे इतका अल्पस्वल्प आहे. मग जर आपलं अस्तित्व अल्प असेल तर जग किती मोठं असेल. आणि अशा अपार असणाऱ्या जगाची राशी मोजायची असेल तर सांख्यशास्त्राकडे एक माप नाही, 24 माप आहे. जेथ अपारा मोहराशी, अमर्याद असणारी संसार नावाची मोहराशी, म्हणजे संसार हीच वस्तू तत्वाच्या मापी 24 तत्वाच्या मापी उमाने घेऊनी परेशी सुरवाडीजी. 24 तत्व आहे सांख्यशास्त्रामध्ये. 25वं तत्व त्यांनी पुरुष तत्व मानलं आहे. आणि 24 तत्व कोणते मानले, ध्यानात ठेवायला खूप सोपे आहे. प्रकृती मूळ कारण, प्रकृतीपासून महत्त्व त्याला बुद्धी म्हणतात. त्यानंतर असणारं अहंकार, त्याच्यापुढे असणारं मन. 4 ध्यानात ठेवायचे, प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि मन. आता 20 सोपे आहे. त्या 20मध्ये 10 इंद्रिय आले, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचमहाभूत किती झाले 15, आणि पंचतन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयांची सूक्ष्म अवस्था. म्हणजे पंचमहाभूत, पंचविषय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय झाले 20. प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि मन हे 24 आहे. जगातला कोणताही पदार्थ जर आला सांख्यशास्त्राच्या समोर तर ते कोणताही पदार्थ या 24 तत्वामध्ये बसवितात. सगळे कोणते तुम्ही घ्या, जवळपास सगळे तर फक्त 20मध्येच बसतात सगळे. पण प्रकृतीपासून महत्त्व, नंतर अहंकार, मन, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचविषय आणि पंचमहाभूत अपार असणाऱ्या या संसाराला 24 तत्वांच्या मापामध्ये उमाने घेऊनी त्यांचं मोजमाप घेतात. आणि मग परेशी सुरवाडी, जे परेशी म्हणजे श्रेष्ठ असणारं परतत्व, आणि त्या परतत्वाशी सुरवाडी जे सुखी व्हावे किंवा ते आपल्याला सुखी करतं. म्हणजे 24 तत्वाला जग म्हणतं, 25व्या तत्वाला पुरुष म्हणून प्रतिपादन करतं. आणि या पर असणाऱ्या तत्वाशी आपण एकरूप व्हावं, त्याची प्राप्ती करावी, सुखी व्हावं असं आपल्या सांख्यशास्त्र सांगतं. अर्जुना ते सांख्यशास्त्र पडे जयाचे स्तोत्र, ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. अर्जुना ते सांख्यशास्त्र जयाचे स्तोत्र पडे, स्तोत्र म्हणजे स्तवन, ज्या 3 गुणांची स्तुती करता आहे किंवा वर्णन करता आहे तो गुणभेदाच्या चरित्राचा विचार असा आहे म्हणे. कसा की तो आता तुला पुढे सांगायचा आहे. म्हणून आता इथपासून पुढे सगळे 3 प्रकार येणार आहे. सात्विक, राजस आणि तामस हा सगळा गुणभेदाच्या चरित्राचा विचार परमात्मा विस्ताराने पुढे सांगतात. जे आपुलेने अंगिके त्रिविधपणाचे अंके, दृश्य जात तितके अंकित केले. एवं सत्वरजतमा तिहीची एवढी असे महिमा, जे त्रैविद्य आदी ब्रह्मा अंतिकृमी. सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाचा एवढा महिमा आहे. किती महिमा, मोठेपणा आहे तर सांगतात. जे आपुलेनी अंगिके, अंगिके म्हणजे अंगचं असणारं बळ. बळाचे प्रकार आहेत बरं. एक स्वतःच्या ठिकाणी असणारं बळ आणि एक अन्यांच्या साह्याचं असणारं बळ. तर या गुणभेद चरित्राचा जो विचार आहे यांच्यामध्ये अंगाचं बळ आहे. कोणतं बळ आहे? सात्विक, राजस आणि तामस या गुणांकडे स्वतःचं बळ आहे. म्हणून आपुलेने अंगिके, आपल्या स्वतःच्या अंगाच्या बळाने त्रिविधपणाचे अंके, सात्विक, राजस, तामस हा एकाच गुणामध्ये, गुण एकच आहे पण एका गुणामध्ये 3 प्रकार झाले. त्रिविधपणाचे अंके, अंके म्हणजे आकार,
आकार किंवा चिन्ह किंवा त्याला आपण छपाई म्हणतो, शिक्का असतो की नाही, ते शिक्का शाईमध्ये उमटवला आणि कशावर जरी मारला की उमटतो बघा. काही काही शिक्के लवकर जातात, काही जात नाही. जे आपण झेरॉक्स वगैरे काढतो की नाही, त्यामध्ये जरा हलकी शाई वापरली तर काही दिवसाने ते अक्षर अंधुक होतात, म्हणजे आपल्यालाच आपले कळत नाही अक्षर ते. आणि आपण जर वहीवर लिहिलं तर ते मात्र प्राचीन काळातले बऱ्याच काळापर्यंत राहतं. किंवा जर आपण प्राचीन ग्रंथ पाहिले तर किंवा प्राचीन काळातले दस्तऐवज पाहिले आपण इतिहासातले, तर इतिहासातले अजूनसुद्धा पत्र आहे तसे. किंवा इतिहासातले काही काही जुन्या काळातले भुर्ज पत्रावर लिहायचे बघा, तर त्या काळातले ते सगळे अजूनही जतन केलेले काही काही ठिकाणी आहेत. तसं त्याला म्हणतात शिक्का. आपल्या अंगाच्या बळाने त्रिविधपणाच्या आकाराने दृश्य जात तितके अंकित केले. दृश्य म्हणजे दिसणारे किंवा दृश्य म्हणजे ज्ञानाचे विषय होणारे. जात म्हणजे समूह. जेवढा जेवढा काही दृश्य प्रपंच आपल्या समोर आहे तितके अंकित केले. म्हणजे आपल्याकडे त्रिविधपणाचा जो शिक्का आहे आणि आपलं जे बळ आहे त्या बळाने जगातले सगळे पदार्थ यांनी चिन्हित करून टाकले. म्हणजे काही सात्विक आहे, काही राजस आहे, काही तामस आहे. कोणताही पदार्थ आणा, त्या पदार्थाची निवड या गुणांनी 3 प्रकारे केलीच आहे. एवं या प्रकारे सत्वरजतमा तिहीची एवढी अशी महिमा जे त्रैविध्य आदि ब्रह्मा अंतिकृमी. कुठपासून? आदि ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव सुरुवातीला घेतला आणि अंती म्हणजे शेवट. कृमी लहान असणारी कृमी म्हणजे चिलट घ्या किंवा एखादा एक पेशीय प्राणी घ्या, हे सगळेच्या सगळे यांच्यामध्ये 3 प्रकार घडतातच. एवं या प्रकारे सत्व रजतम गुणाची एवढा मोठा महिमा आहे की त्यांनी आपल्या मोठेपणामुळे त्रैविध्य म्हणजे 3 प्रकार. ब्रह्मदेव जरी असेल तर ब्रह्मदेव कोणत्या प्रकारात आहे? रजोगुणात आहे. भगवान शंकर ते प्रलय काळामध्ये सगळ्याचा नाश करतात की नाही, म्हणून तमोगुणाची उपाधी सांगितली. आणि भगवान विष्णू सगळ्या जगाचं पालन करतात, सत्वगुण सांगितला. म्हणजे गुणी देवात्रयी लाविली. एकाच गुणाने देवामध्ये सुद्धा 3 प्रकार केले. सात्विक, राजस, तामस. सात्विक असेल तर पालन, राजस असेल तर उत्पत्ती आणि तमोगुणाच्या उपाधीचा स्वीकार असेल तर मग प्रलय काळामध्ये सगळ्यांचा संहार करणं, नाश करणं. म्हणून त्रैविध्य आदि ब्रह्मा अंतिकृमी. परम भगवान म्हणतात सुरुवातीला आम्ही तुला आता कर्ता सांगावं, कर्म सांगावं का ज्ञान सांगावं, तर पहिल्यांदा तुला ज्ञान सांगतो. का बरं? त्याचं कारण पुढे सांगतात. परी विश्वीची आघवी मांदी जेने भेदलेने गुणभेदी पडिले ते तव आदी ज्ञान सांगू. पण अर्जुना, पहिल्यांदा आम्ही तुला कर्ता नाही सांगणार, कर्म नाही सांगणार, पहिल्यांदा ज्ञान आम्ही तुला 3 प्रकारचं सांगणार आहे. का बरं? त्याचं कारण विश्वीची आघवी मांदी. मांदी म्हणजे समुदाय किंवा मेळा, संपूर्ण विश्वाचा असणाऱ्या सगळ्या पदार्थांचा समुदाय. जेने भेदलेनी ज्या ज्ञानामध्ये भेद पडल्यामुळे गुणभेदी पडली. म्हणजे काय अर्थ झाला? ज्ञानामध्ये भेद निर्माण झाल्यामुळे जगातले सगळे पदार्थ गुणांच्या कचाट्यामध्ये पडले. हे कशामुळे झालं? ज्ञानात भेद झाल्यामुळे. जर ज्ञानात भेद झाला नसता तर जगातले सगळे पदार्थ गुणांच्या भेदाच्या कचाट्यामध्ये सापडले नसते. पण जेने भेदलेनी, जे ज्ञान भिन्न भिन्न झाल्यामुळे विश्वीची आघवी मांदी गुणभेदी पडली. जगातल्या सगळ्या पदार्थांचा समुदाय गुणभेदांच्या साखळीमध्ये सापडला. ते तव आदी ज्ञान सांगो. हे कशामुळे झालं? ज्ञानामुळे. आणि म्हणून अर्जुना, आदी म्हणजे सुरुवातीला आम्ही तुला ते ज्ञान सांगू, ते ज्ञान सांगतो. काय ज्ञानाचं सामर्थ्य? त्या ज्ञानात भेद झाल्यामुळे जगातले सगळे पदार्थ भेदात सापडले. जर ज्ञानात भेद झाला नसता तर पदार्थामध्ये सुद्धा भेद झाला नसता. पण ज्ञानामध्ये भिन्नता झाल्यामुळे सगळेच पदार्थ भिन्नतेला प्राप्त झाले. म्हणून सुरुवातीला तुला ज्ञान सांगतो. मग कोणतं सांगणार हो सुरुवातीला? तामस सांगणार का राजस सांगणार? भगवान म्हणतात नाही नाही, आम्ही तुला शुद्ध ज्ञान सांगणार अगोदर. उदाहरण देतात, जे दिठी जरी चोख कीजे
तरी भलतेही चोख सुजे, तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे, सर्वही शुद्ध मनोने ते सात्विक ज्ञान, आता सांगो दे अवधान, कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे. यातला एक बारकावा आहे बरं. 26व्या ओळीमध्ये ज्ञान सांगू असं म्हटलं आहे, पण तिथे मात्र 3 ज्ञानाची शंका येते, सात्विक, राजस आणि तामस. पण त्या शंकेचं निवारण होण्याकरता भगवान म्हणतात 28व्या ओळीमध्ये, मनोनी ते सात्विक ज्ञान आता सांगू. तुझ्या मनामध्ये अपेक्षा निर्माण होईल की कोणतं सांगणार आहे, तर आम्ही राजस तामस नाही सांगणार, सात्विक सांगणार. पण का बरं? कारण जर सात्विक ज्ञान शुद्ध आहे आणि शुद्ध ज्ञान कळालं की अगोदर सगळं शुद्धच कळतं. जेवताना पहिल्यांदा काय खावं? मीठ? नाही नाही नाही. सुरुवातीला गोड पदार्थ खावे, सुरुवातीला चांगलं खावं, नंतर मध्यंतरी तिखट पदार्थ खावे आणि शेवटी आंबट पदार्थ. जसा हा जेवणाचा क्रम आहे तसं सुरुवातीला चांगलं सांगावं. म्हणून कोणी जरी आला ना ऐकायला, ते गुरुवारी बाबा सांगत असतात, स्वामी महाराजांचं वाक्य आहे, कोणी जरी पाठाला आला की त्याला पहिलं ब्रह्मज्ञान सांगावं. जर त्याचा उत्तम अधिकार असेल तर कळत, नाही कळाला तर शब्द वाया जाणार नाही. ते शब्द कानात गेल्यामुळे कधीतरी त्याला ते कामी येतात बघा. सुरुवातीला आपल्याला अनुभव येतो, दुसऱ्या वर्षामध्ये विचारसागर ऐकताना झोप लागते. बाबा सांगत असतात, त्या दिवशी मला बाबा सांगत होते, अरे सगळे काही अधिकारी नसतात म्हणे, पण आपण सांगायचं काम केलं पाहिजे. काय? पुढे त्याची उपयोगिता होत असते. आता जरी नाही झाली तर पुढे ते कळत असतं. मग पहिल्यांदा ब्रह्मज्ञान सांगावं. नाही कळाले तर मग उपासना, नाही कळलं तर निष्काम कर्म, ते नाही कळलं तर सकाम कर्म, ते नाही कळलं तर मग तीर्थयात्रा, असं सारे तीर्थ वारंवार असं सांगावं, पण वाया मात्र जाऊ देऊ नये. सात्विक ज्ञान काय सांगायचं उदाहरण दिलं आहे, जे दिठी जरी चोख कीजे, दिठी म्हणजे आपली दृष्टी, नजर किंवा दृष्टी जर आपली शुद्ध असेल तर भलतेही चोख सुजे, वाटेल तो पदार्थ आपल्याला चोख सुजे, चांगल्या प्रकारे शुद्धतेनं कळतो. महाभारतातलं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. जर आपली दृष्टी शुद्ध असेल तर सगळं शुद्ध आहे, आणि दृष्टी अशुद्ध असेल तर सगळं अशुद्ध आहे. ते असं म्हणतात की एकदा जे भगवान शेष आहे ना, शेष भगवान आजारी पडले, काहीतरी त्यांच्यावर रोग झाला, आणि मग देवाचे वैद्य आले. त्याच्या अगोदर बरेच वैद्य आले होते. त्यांनी औषध दिलं, आणि घ्या औषध, ते हे आहे एक औषध असं म्हणून ते शेष भगवान औषधाला पाहिजे. औषध घेतलं तर त्याचा काहीच प्रतिसाद मिळायचा नाही. असे बरेच दिवस गेले, आणि मग धन्वंतरीनं आणण्यात आलं. देवाचे वैद्य आहे, त्यांनी सामान्यच औषध दिलं, पण औषध घेताना सांगितलं एक काम करा, डोळे मिटून औषध घ्या. डोळे लावले आणि आता औषध घ्या. औषध घेतलं, 2 दिवसामध्ये गुण आला. त्याला का हो, तुमच्याकडं काही वेगळं कंपनीचं औषध आहे का? म्हण नाही, यांनी जे औषध दिलं तेच मी दिलं होतं. मग गुण कसं काय आला? ते म्हणजे त्याचं कारण असं आहे, पहिल्यांदा तुम्ही औषध पाहून घ्यायचे. तुमच्या डोळ्यामध्ये विष आहे, कारण तुम्ही नाग आहात ना, शेषनाग, आणि डोळ्यातलं विष औषधाला पाहिल्याबरोबर औषधाचे अमृताचे गुण जायचे, आणि औषधामध्ये दुसरेच गुण प्रकट व्हायचे. मग ते औषध कसं काय परिणाम करणार? मग आम्ही काय केलं, तुमचे डोळे बंद केले, म्हणून औषधाचा परिणाम झाला. दिठी चोख कीजे, जर आपली दृष्टी शुद्ध असेल तर वाटेल ते आपल्याला शुद्ध कळतं. केव्हा आपल्याला दुर्योधनाचं उदाहरण माहिती आहे. असं म्हणतात की दुर्योधनानं सांगितलं, दुर्योधना जगातला एखादा सज्जन माणूस घेऊन ये बरं. ते गेला, तेव्हा सज्जन अजिबात नाही म्हणे. हे वरून वरून दिसते गंध लावलेले, पण सज्जन नाही म्हणे. कोणीच सज्जन नाही यामधला, सज्जन सगळे लोक दुर्जन आहे म्हणे. म्हणजे दुर्योधनाला स्वतः दुर्जन असल्यामुळे कोणी सज्जन सापडलाच नाही, सगळे दुर्जनच दिसले. का? चष्माच तसा होता. आणि मग तेच भाव सांगितला कोणाला? धर्मराजाला, की जगातला एखादा दुर्जन घेऊन या. दुर्जन, त्याने प्रभो जगात दुर्जन कोणीच नाही. वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा धर्मराजाचं मोठेपण सांगायचे पाठामध्ये. बुवा धर्मराजाचा मोठेपणा असा होता की जग दुर्योधनाला दुर्योधन म्हणायचं आणि धर्मराजा सुयोधन म्हणायचे. किती चांगलापणा आहे, शुद्धपणा आहे. का? जेव्हा धर्मराज जगात गेले तर दुर्जन सापडला नाही. स्वतः सज्जन असल्यामुळे सगळे सज्जन दिसले. जे दिठी जरी चोख कीजे, जर आपली नजर शुद्ध असेल तर भलतेही
वाटेल तो पदार्थ आपल्याला चोख सुजे, कळतो समजतो. तैसे त्याप्रमाणे ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्वही शुद्ध. जर आपलं ज्ञान शुद्ध असेल, शुद्ध म्हणजे सात्विक असेल, किंवा शुद्ध ज्ञान म्हणजे ज्यामध्ये संशय नसेल आणि विपरीत भावना नसेल, तर त्याला म्हणतात शुद्ध ज्ञान. ताटी प्रकरणामध्ये आलं आहे बघा, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध ज्ञान आहे त्या पुरुषाला सर्वही शुद्ध लाहिजे, सर्व काही शुद्ध मिळतं, प्राप्त होतं, ज्ञान शुद्ध आहे. ते विनोदाने आपण सांगत असतो, एका पशुला म्हणे हिरवागार चारा खाण्याची सवय लागली. सवयी वाईट असतात बरं, लावू नये. एकदा सवय लागली की मग ती सोडण्याकरता खूप कठीण जाते. आता जोपर्यंत पावसाळा हिवाळा असतो तोपर्यंत हिरवागार चारा मिळतो, किंवा पाण्याची उपलब्धता असेल तर हिरवा चारा पेरता येतो, मिळतं गवत वगैरे. पण उन्हाळा जर मिळाला तर जिथं प्यायलाच पाणी मिळत नाही तिथं चारा कसं काय हिरवा मिळणार. पण त्या म्हशीला सवय लागली होती, हिरवा चारा असेल तरच खायचा, नाहीतर खायचाच नाही. मग काय करावं, शेतकरी हुशार. ते गावोगावीच्या हनुमान जयंतीला यात्रा असतात, गेला यात्रेमध्ये आणि हिरव्या रंगाचा चष्मा आणला. मित्राने विचारलं, म्हणे का रे एवढा चष्मा? म्हणजे मला नाही लागत, आमच्या घरी एक म्हैस आहे, मी त्याचं सांगतोय बरं, तिला चष्मा लागतो. तो बाजारातून हिरव्या रंगाचा चष्मा घेऊन आला आणि म्हशीच्या डोळ्यावर बांधला, असा बांधला परत निघताच कामा नाही. चारा ठेवला ना वाळलेला, पण तो वाळलेला चारा हिरव्या चष्म्यातून पाहिल्यामुळे हिरवा दिसला, म्हशीने दाबून खाल्ला बघा चारा. का? तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे, दिठी जरी चोख कीजे, तरी भलतेही चोख सुजे. तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्वही शुद्ध. ज्ञान जर शुद्ध असेल तर शुद्ध ज्ञानाने सर्व शुद्धच प्राप्त होतं, आणि अशुद्ध असेल तर मग अशुद्धच प्राप्त होतं. आणि म्हणून या कारणामुळे, कोणतं कारण? शुद्ध ज्ञान असेल तर सर्व काही शुद्धच मिळतं, सगळं काही. हे आपल्या अंतःकरण वृत्तीवर अवलंबून आहे बरं. ज्या व्यक्तीचा गुण सात्विक असेल त्याची वृत्ती सात्विक होते. वृत्ती सात्विक आहे म्हणजे ज्ञान सात्विक आहे, आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये सात्विकच ग्रंथ येतात, सात्विकच साधक येतात, सात्विकच महात्मे येतात, सात्विकच प्रसंग येतात. ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्वही शुद्ध. आणि जर त्याच्या मनातले भाव वेगळे असेल तर त्याला तसेच माणसं भेटतात, आणि तो नाही 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 परमार्थामध्ये काही खरं नाही, हो लोक लबाड आहे, तू बघ अगोदर. ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्वही शुद्ध. म्हणून ते सात्विक ज्ञान, सात्विक ज्ञान शुद्ध आहे. आता सांगू, आम्ही तुला सांगणार अर्जुना, पण तू एक काम करावं, दे अवधान, आमच्या बोलण्याकडे लक्ष दे. ठिकठिकाणी शब्द आले बरं. हे भक्तराज अर्जुनांकरता नाही, किंवा ज्ञानोबरायांच्या समोर बसलेल्या श्रोत्यांच्या करता नाही, हे आपल्याकरता शब्द आहे. कारण त्यांना माहिती आहे भविष्यकाळामध्ये यांच्याकडे विक्षेपाला अनेक प्रसंग येणार आहे. म्हणून ते सात्विक ज्ञान. आता सांगो, दे अवधान, तू मात्र लक्ष दे. असं कोण म्हणतं? कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे. कैवल्य शब्द आहे मोक्ष, निधान म्हणजे ठेवा, मोक्षाचा ठेवा श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणतात. आणि गुणनिधान, देवाचे गुण आहेत 6. ऐका, यश श्री औदार्य, ज्ञानवैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत. जो मोक्षाचाही निधान म्हणजे ठेवा आहे आणि षड्गुणांचा सुद्धा ठेवा आहे, असे कोण आहे? श्रीकृष्ण. जो भक्ताच्या चित्ताला आकृष्ट करतो म्हणून कृष्ण आहे. आणि ज्याने श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीला सुद्धा आपल्याकडे आकृष्ट केलं ना, म्हणून अभिमान सांडोनी सर्वस्वी करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. म्हणजे भगवंताचं 3 प्रकारे वर्णन केलं आहे बरं. म्हणजे परमात्मा गुणांचा ठेवा आहे, मोक्षाचा ठेवा आहे, आणि इतका सुंदर आहे की भक्ताचं चित्त जसं लक्ष्मी मातेचं चित्त आकृष्ट केलं तसं आकृष्ट करणार आहे. यातून वक्त्याचा मोठेपणा कळतो बरं. म्हणजे वक्ता हा गुणनिधानही असावा, त्याला ब्रह्मानुभूती असावी. कैवल्य निधान आहे म्हणजे ब्रह्मनिष्ठता आहे, गुणनिधान आहे म्हणजे कृपाळू वगैरे आहे ना, उदारता म्हणजे सावधारी आहे.
म्हणून कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे हे वक्त्यांचं लक्षण सांगितलं. आणि अर्जुनाला लक्ष दे असं म्हणतात. सात्विक ज्ञानाचा विचार परमात्मा सांगणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.